पडला हाती तरी झाली ही निश्चिंती. माझं जीवन निश्चिंत झालं, पण काय हातात सापडलं याचा नामनिर्देश तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केलेला नाही. आपण अनुमान प्रमाण लावू, काय हातात आल्यानंतर आपली निश्चिंती प्राप्त होते. आपण अनुमान प्रमाण लावू. जड जीव आणि परमात्मा. तुकाराम महाराजांच्या हातात का जड आलं, का तुकाराम महाराजांच्या एखाद्या जीवाची प्राप्ती झाली, का तुकाराम महाराजांच्या हातामध्ये परमात्मा आला. जड हातात आल्यानंतर निश्चिंती प्राप्त होते का याचा आपण विचार करू. घर हे जड आहे, ज्याच्या जीव नाही ते जड. पहिलं घरच बांधलेलं नव्हतं, घर बांधलं, चिंता मिटली का वाढली? वाढली. दुसरा मजला बांधला, चिंता मिटली का वाढली? तिसरा बांधला, चिंता मिटली का वाढली? वाढली. धन हे जड आहे, नोटा म्हणा, सोनं म्हणा, हे जड आहे. पहिला जवळ एकही रुपया नव्हता, 1000 मिळाले, चिंता मिटली का वाढली? बोला, लवकर बोला ना, ते कीर्तन 12 कडे नेल बर का मी. वाढली. 1 लाख मिळाले, चिंता मिटली का वाढली? वाढली. 1 कोटी मिळाले, चिंता मिटली का वाढली? वाढली. 10 कोटी मिळाले, चिंता मिटली का वाढली? तुमची चिंता मिटत नाही तोपर्यंत मी आकडा वाढवीत राहणार. ज्या अर्थी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनातली चिंता मिटली होती, त्या अर्थी तुकाराम महाराजांच्या हातात जड आलं नाही. बर, एखाद्या जीवाची प्राप्ती झाली का असा अनुमान प्रमाण लावू आपण. एक 25 वर्षाचा तरुण होता, हे मृदंग वादकाच्या समोर बसलाय ना, असा एक 25 वर्षाचा तरुण होता. बाबा, तुझं लग्न झालं का? नाही, एकदाही झालं नाही. ते म्हणला, कुटवर हातानं भाकरी करून खाऊ, सोयऱ्या धाऱ्यानं चिंता मिटविली. सध्या सोयरे धारे चिंता मिटवालेत बर का. आता उग म्हातारे मंदिरामध्ये बसतात आणि एकमेकाला विचारतात, यंदा तुमच्या मुलाला कुठली पाहुणे आलते का बघायला? म्हातारा उगच म्हणते, 4 गावचे आलते, माती एकाही गावचे नाही. सोयऱ्या धाऱ्यानं चिंता मिटविली, लग्न झालं, चिंता मिटली का वाढली? मग लग्न करून चिंता वाढत असेल तर लग्न कशाला करायचंय? होय कृष्ण महाराज, लग्न करून जर चिंता वाढत असेल तर लग्न कशाला करायचंय? एक बाप आपल्या मुलाला म्हणू लागला, चिंता मिटण्यासाठी मी लग्न केलं,
लग्न होऊन 40 वर्ष झाले, अजून चिंता मिटली नाही. मीच लग्न करून फसलो ते फसलो, तू तरी लग्न करू नको. रोजच बाप म्हणू लागला. पोराला वाटू लागलं मे महिन्यात कधी लग्न होईल माझं. पोरगा हुशार होता. पोरानं बापाच्या पायावर हात ठेवले. बाबा तुमच्या पाया पडून सांगतो, तुमची शपथ घेऊन सांगतो, मी तर लग्न करणार नाही, पण माझ्या पोराला सुद्धा लग्न करू देणार नाही. विठ्ठल विठ्ठल या अर्थी तुकाराम महाराजांच्या हातात कोणत्या जीवाचीही प्राप्ती झालेली नाही. परिचय ज्ञान राहिला परमात्मा. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी हरी आला हरी मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता. हरी आला हाता मग कैची भय चिंता. हातात आला म्हणजे तो ताब्यात आला. हातात आला म्हणण्याला महत्व आहे. सापडला हाती, तो इतका ताब्यात आला. आता त्याला आम्ही बस म्हणलं की तो बसणार, उठ म्हणलं की उठणार. भगवान बाबा नगर मधली एक बाई बस स्टँड वर गेली. 1 तास झाला, एसटी नाही, ऑटो नाही. दुसरी गावातून बाई आली. पहिल्या बाईला विचारलं कुठं निघालीस? म्हणजे आष्टीला. कशाला? साडी घ्यायला. साड्याचं फार फॅड असतंय महिला मंडळांना. कपाट उघडल्यावर 5-50 अंगावर पडत्या. साड्याचे 3 नमुने आहेत बरं का. बंद का केलं? बरोबर. साड्याचे 3 प्रकार. एक ठेवणीची साडी, एक नेसायची साडी, आणि दुसरी खो खो साडी. खो खो खेळला का भगवान बाबा नगर मधल्या लोकांनी? जुन्या लोकांना खो खो खेळ होता. आता सगळे खेळ बंद झाले. एका खेळानं सगळ्या जगातले लोक पागल केले. तो खेळ कोणता? क्रिकेट. म्हणा मी म्हणतो त्याच्यात काय असेल हो? 3 उभे लाकड, हातात एक वाकड, 11 माकड. विठाल विठाल. साड्याचे 3 नमुने. खो खोचा खेळ कसा होता? इकडून एक मोठा खांब, तिकडून एक मोठा खांब, 2 जण उभा टाकायचे, 9 जण एकमेकाच्या विरुद्ध दिशा करून बसायची. आणि एक म्हणल्यानंतर इकडच्यानं तिकडच्याला शिवण्यासाठी पळायचं. पळून पळून दमलं, बसलेल्याला खो म्हणायचं, पळाल्यानं बसायचं, खाली बसलेल्यानं पळत राहायचं. अशी खो खो साडी. आता माझ्याच घरी तसं घडलं. आमच्या मुलाचं लग्न झालं आणि आमचा मुलगा सासरवाडीला गेला. आमची मुलगी बरोबर गेली. आमच्या इनबाईनं ठेवणीची साडी घेतली नाही आमच्या मुलीला, नेसायची साडी घेतली नाही. आमच्या मुलीला साडी घेतली खो खो. आमच्या मुलीनं नेसली, घरी वापस आली. आल्याबरोबर आमच्या मंडळीला राग आला. फेडून ठेव, रश्याला तशी घडी घालून ठेवली. 4 वर्षानंतर आम्हाला नातू झाला. नातू पाहायला आमची मंडळी निघाली.
आणि आमच्या इनबाईला आमच्या मंडळीने तीच साडी नेली खो खो. बाया बदला घेत असतात बरं का. भगवान नगर मधल्या बोलत नाही, परभणीकडच्या बोलतो. तीच साडी नेली खो खो. आणि काल परवा आमच्या मुलीच्या घरी घर बांधलं, वास्तू शांती झाली. आमच्या इनबाने तीच आमच्या मुलीला साडी आणली खो खो. ती साडी आता आमच्या मुलीच्या घरात आहे. भगवान बाबा नगर मध्ये कोणता कार्यक्रम असला तर सांगा, कुठं निघालीस? आष्टीला साडी घ्यायला. मग मी येते तुझ्या बरोबर. मागची बाई म्हणली, पहिली बाई म्हणली मी नवऱ्याला विचारून चालले आष्टीला, तू नवऱ्याला विचारून आलीस काय? ती म्हणे त्याला काय विचारायचंय, नवरा माझ्या हातात आहे. आता मी तरी हातात म्हणालो बरं का माऊली महाराज. बाया म्हणतात नवरा माझ्या मुठीत आहे. मुठीत का म्हणेना झालो, उन्हाळा गुदमरून जाता. तो ताब्यात आला, सापडला हाती. परिणाम तरी झाली निश्चिंती. जीवनातली चिंता संपली. लौकिक चिंता तर संपली. अन्न वस्त्र निवारा याची चिंता संपली. नाही आम्हा चिंता वस्त्रा या पोटाची. माऊल्या मुठी पांडुरंग ही तर चिंता गेलीस. पण सगळ्या चिंतेचं जे मूळ आहे ते जन्म मृत्यूची चिंता सुद्धा गेली. जन्म मरणाची विसरलो चिंता. तू माझा अनंता माय बापा. आम्हा भय चिंता नाही धाक. जन्म मरणादी काही एक. झाला इहलोकी परलोक आली सकलिक वैकुंठ. सापडला हाती. पण साधकानं मधूनच प्रश्न केला, महाराज